नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर सईद मोमीन सर, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. बेसिकली रेसिडेन्शियल बंगलो ही त्यांची स्पेशालिटी आहे. सो त्यांचा हा प्रवास कसा होता, अनुभव कसे आहेत या फील्डमधले, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? या फील्डकडे येण्यामागचं मोटिवेशन, इन्स्पिरेशन कोण होतं तुम्ही ज्यामुळे सिव्हिल इंडस्ट्रीकडे आलात? काय सांगाल? बेसिकली कसं आहे, मी मराठी मीडियम शाळेमधून आहे. हं. त्यामुळं त्यानंतर काय करावं ही काही आयडिया नव्हती. पण वडीलच माझे सिव्हिल इंजिनियर असल्यानंतर मी त्या क्षेत्रातच जायचं ठरवलं होतं हं. त्यावेळेलाच. अच्छा. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मी डिप्लोमासाठी अप्लाय केला. त्यानंतर मग सिव्हिल इंजिनिअरिंग स्टार्टच झालं तिथून. 3 वर्ष डिप्लोमा केला. हं. मग तिथून पुढं कॉलेजसोबतच वडिलांच्या साईटवरती वगैरे जाऊन थोडा एक्सपिरियन्स घेत होतो. हं. मग डिप्लोमा झाल्यानंतर मग बाहेर कुठल्यातरी इंजिनिअरकडे काम करावं असं वाटलं स्वतःच्या वडिलांकडे सोडून. त्यासाठी मी बाहेरच्या इंजिनिअरकडे जाऊन जवळपास आतापर्यंत 5 वर्ष 6 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला त्यावेळेला. हं. त्यानंतर मग स्वतःचं थोडं थोडं चालू केलं. अच्छा. मग स्वतः इंडिव्हिज्युअल केलेला पहिला प्रोजेक्ट कसा होता? कारण तो स्ट्रगल एक वेगळा असतो. हो, हो. जॉबमध्ये आपल्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी फार नसते. पण जेव्हा तुम्ही स्वतः पहिला प्रोजेक्ट करता तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर तो स्ट्रगलिंग पिरियड कसा होता? आणि पहिल्या प्रोजेक्टला टेन्शन, प्रेशर आलं, कसा तो कंप्लीट केला? कुणाच्या रेफरन्सनं तो प्रोजेक्ट मिळाला? हां. काय सांगाल? फर्स्ट प्रोजेक्ट आम्ही आमच्या गावातच असंच एक ओळखी थ्रू मिळाला होता. हं. तो कन्सल्टिंग लेव्हलला घेतला होता. फार काही वेगवेगळं बघायला मिळालं. पण कसं जॉब करणं आणि स्वतःचं पहिलं प्रोजेक्ट घेणं यामध्ये भरपूर फरक असतंय. हं. ते थोड्या वेळानंतर जरा मग झालं. मग ते कंप्लीट केलं. जवळपास एक 1.5 वर्षाचा पिरियड गेला. हं. झालं पूर्ण. ओके. आता येऊया काही टेक्निकल प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे, की या फील्डमध्ये तुम्ही अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार आहे हो. आणि अशा लेबरबरोबर काम करणं धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हँडल करता आणि कसे आहे तुमचे व्ह्यूज त्याच्याबद्दल? अं, आमच्या इथल्या एरियामध्ये तर अनस्किल्ड जास्त प्रमाण आहेच. हं. त्यासाठी कसं आहे थोडं टेक्निकली सुपरवायझर वगैरे साईटवरती आम्ही पाठवून देतो त्यासाठी. ओके. त्याच्या व्यतिरिक्त काही जास्त करता येत नाही इथं. बरोबर आहे. दुसरं आता रेसिडेन्शियल बंगलोजवर तुम्ही काम करता, तर बऱ्याचदा कस्टमरचं बजेट वेगवेगळं असतं आणि तो सांगतो, की एवढ्याच बजेटमध्ये घर बसवून द्या असं आणि तुम्हाला एक इंजिनिअर म्हणून तर क्वालिटी मेंटेन करायची असते. हं. तर क्वालिटी आणि बजेट हे दोन्ही कसं तुम्ही कॉम्प्रोमाईज करता मग? किंवा कसं त्याचं बॅलन्स करता? तसं ॲक्चुअली बॅलन्स होतच नाही आहे ते. कारण बजेट थोडं वाढलं मगच क्वालिटीमध्ये येते. म्हणजे कमी क्वालिटी म्हटल्यावर मग लो क्वालिटीचं मटेरियल वगैरे यूज करावं लागते ना. मग हं. ते ॲक्चुअली ते आम्ही बंदच केले अच्छा. कालांतरापासून ते. सो ज्याचे एका सर्टन पिरियडचा बजेट खाली आहे, हां, खाली आहे. तर त्यांच्यासाठी हे फार महत्वाची आहे, की ज्यांचं बजेट आता सईद मोमीन सरांना हायर करण्याचं नसेल, त्यांना तुम्ही प्रोजेक्ट नाही करू शकणार त्यांच्याबरोबर असं आहे. पण आपली पण क्वालिटी मेंटेन राहते ना एक्झॅक्टली. त्यामुळे कारण त्याच्यात तुमचं नाव सगळ्यात महत्वाचं करावं असतं. होतं. आणि लोकं त्या ओनर बरोबर तुमच्या नावानं तो प्रोजेक्ट ओळखतात, की ह्यांनी हा इंजिनिअर म्हणून कंप्लीट केलाय. आता पुढचा प्रश्न यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे, की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनिअर म्हणून, एक यंग म्हणून तुम्हाला काय वाटतं, जर भविष्यात सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर कुठल्या सेक्टरवर आता जास्त फोकस करायला पाहिजे? आपल्याला पुण्या मुंबईसारखं जर सांगलीला बनवायचंय, तर कुठल्या सेक्टर्सवर आता जास्त काम झालं पाहिजे? सेक्टर म्हटलं तरी अपार्टमेंट्स वगैरे इथं जसं पुण्या मुंबईला जास्त आहेत कमर्शियल व्ह्यू तेवढा इथं नाही आहे. हं. तो थोडा वाढला पाहिजे. ओके. पण अशा वेळेला मग अपार्टमेंट्स किंवा वाढवण्यासाठी मग गव्हर्नमेंटनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? की एफ-एस-आय वाढवून दिला पाहिजे, काही अजून दुसरे रूल्समध्ये चेंज केला पाहिजे किंवा सेल्स टॅक्सच्या ह्याच्यामध्ये काय केलं? असं तुम्हाला काय वाटतं? काय सजेशन्स आहेत तुमची? एफ-एस-आय पण वाढवूनच दिला पाहिजे हं. आणि बाकी म्हणजे इंडस्ट्रियल एरिया तर डेव्हलप झालेलाच आहे. पण तो पण बरोबर. अजून थोडा वाढायला पाहिजे. वाढायला पाहिजे. बरोबर आहे. दुसरं आत्तापर्यंत प्रोजेक्ट केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? की जो करताना एक वेगळं जरा समाधान होतं, आनंद होता आणि भारी वाटलं प्रोजेक्ट झाल्यानंतर. असा एखादा प्रोजेक्ट कुठला होता? असं मी म्हणजे रेसिडेन्शियल सोडून कमर्शियलमध्ये एम-आय-डी-सीमध्ये 40 गुंठ्यामध्ये प्रोजेक्ट केला होता. हं. ते शेड वर्क होता. त्यामध्ये भरपूर चांगलं वाटलं. त्यामध्ये शिकायला पण भरपूर मिळालं. ओके, ओके. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी आव्हानं आली, समस्या आल्या, तर असा एखादा प्रोजेक्ट आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? त्याच्यावर सोल्युशन कसं काढलं तुम्ही? असा एखादा सिच्युएशन आठवतीये का? प्रसंग आठवतोय का? थोड्याफार काय अडचणी येतच गेल्या हं. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये. पण
बाकीच कसं थोडं वडिलांचं बॅकग्राऊंड असल्यामुळे बाकी सगळं मला त्यामुळे सपोर्ट सपोर्ट होतं मिळाला. त्यामुळे. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग सांगता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? पॅरामीटर म्हणजे ऍक्च्युली आम्ही स्टँडर्ड वेट नुसार त्याचं काय अंडर वेट आहे, अबोव वेट आहे हे पहिला चेक करतो ओके. आणि FE 550 वगैरे गेज बघून आम्ही घेतो. आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का याच्यापूर्वी? ह्याच्यापूर्वीचे तर तेच कंटिन्यू यूज त्याचाच आहे आता. अच्छा, नेहमी आयकॉनच वापरता. आयकॉनच यूज त्याच्या आधी यूज करत होतो दुसरे ब्रँड. ओके. आता आयकॉन चांगला आहे. मग त्यांच्या प्रॉडक्ट सर्व्हिस बद्दल काय तुमचं वेगळं मत, फीडबॅक काय आहे तुमचा? असं काही वेगळा काय वेगळं काही नाहीये. बरं, ठीक आहे. आणि या फील्डमध्ये तुमच्यासारखे जे यंग इंजिनियर येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय मित्र म्हणून एक सल्ला द्याल? ज्युनियर ते तुमचे येणार आहेत, फ्रेशर्स येणार आहेत, तर सिनियर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना? काय नाही, आपल्या म्हणजे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये थोडं क्वालिटी मेंटेन करणं फार महत्वाचं आहे. क्वालिटी मेंटेन असेल तर पुढे तुमची ग्रोथ फास्ट होईल. त्यामध्ये सो हे होते इंजिनियर सईद मोमीन सर. आणि जसं त्यांनी सांगितलं तसं की एका ठराविक क्वालिटीच्या खाली किंवा बजेटच्या खाली मी कामच करत नाही, कारण त्याच्यात तुमच्याही नावाला धक्का फार महत्वाचा बसतो. आणि तेच जर तुम्ही पण पाळलं आणि एक सगळ्यांनी क्वालिटी मेंटेन केली तर त्या घरांची पण क्वालिटी मेंटेन होईल आणि पर्यायानं गावाची, पर्यायानं देशाची सुद्धा होईल. त्यामुळे आणि कन्स्ट्रक्शन असतं की एकदा केल्यानंतर पुढचे 20, 25, 30, 50 वर्ष टिकणार असतं. त्यामुळे तेव्हा तुम्ही जास्त खबरदारी घ्या. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.